पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दुत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। पत्नीचं सध्याचं वय 20 वर्ष तर तो 27 वर्षांचा। 5 वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झालेला एका मुलाच्या येण्यानं संसार बहरला, मात्र संसारात संशय आणि अविश्वासाची एंट्री झाली। त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय तर पतीची तृतीयपंथीयांसोबत असणारी सलगी तिला खटकली। याबाबत हटकल्यामुळे त्याचा पारा चढला आणि मध्यरात्रीच पत्नीचा काटा काढला। एक हस्तखेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं। 3 वर्षाचा चिमुकला आईविना पोरकात झाला। विट्यातील सुतारकीमाळा परिसरात मंगळवारी सकाळी ही भयंकर घटना उघडकीस आली। पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिचा निर्गुणपणे खून केला। श्रद्धा अविनाश लोटके, वय वर्ष 20 असं मृत पत्नीचं नाव आहे। या घटनेनंतर पती सोनल उर्फ अविनाश तुकाराम लोटके, वय वर्ष 27 हा त्याच्या 3 वर्षाच्या मुलाला मित्राच्या घरी सोडून फरार झाला। विटा येथील अविनाश लोटके हा शहरातील एका गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर घरपोच देण्याचे काम करतो। अविनाशाच्या गेल्या 4-5 वर्षापूर्वी श्रद्धा हिच्याशी प्रेमविवाह झाला होता। लग्नानंतर अविनाश व श्रद्धा 3 वर्षाच्या चिमुकल्यासह एका भाड्याच्या खोलीत राहत होते। पतीच्या तृतीयपंथींशी असणाऱ्या सलगीवरून दोघात वाद होत होते। सोमवारी रात्री पती पत्नींमध्ये कडाक्याचं भांडण झालं, तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास अविनाशने पत्नी श्रद्धा हिच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला। यामध्ये श्रद्धा गंभीर जखमी झाली। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ती जागीच कोसळली। या घटनेनंतर अविनाशाने मुलाला घेऊन मित्राचं घर गाठलं। पहाटे 4 वाजता 3 वर्षाच्या मुलाला मित्र रोहित कोरडे याच्या घरी सोडलं आणि तिथून पलायन केलं। अविनाश मुलाला पहाटे सोडून गेला होता, मात्र उशीर झाला तर तो परत आला नाही। त्यामुळे मित्राने थेट अविनाशचं घर गाठलं। तेव्हा खिडकीतून आत पाहिलं असता श्रद्धा रक्ताच्या थारोळ्यात दिसले। त्याने तातडीने घरमालकाला संपर्क साधला। त्यांनी विटा पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली आणि आरोपीचा शोध सुरू केला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।